मला असं वाटतं की संपूर्ण शरीर छान राहावं यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी खाण्याची आपल्याला गरज आहे त्या सर्व गोष्टी आपण केस घनदाट व्हावे यासाठी खाल्ल्या पाहिजे. स्पेसिफिक उल्लेख करताना म्हणजे जे काही आपण म्हणूया की काय व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन हे काही घटक आधुनिक शास्त्र सांगतं. त्याच्यानुसार त्याचे जे काही घटक आहेत मग हिरव्या पालेभाज्या, फळं ह्या गोष्टी तुमच्या खाण्यामध्ये आल्या पाहिजेत. लिंबूवर्गीय फळं जी ती खाण्यामध्ये असली पाहिजेत. याच्या बरोबरीनं सांगावं एक चांगलं वाटतं की हे जे पित्त प्रकृतीच्या लोकांचं मी उदाहरण दिलं की ज्यांच्यामध्ये केसांच्या गळतीचं प्रमाण खूप जास्त आहे, तर आयुर्वेदामध्ये रसायन नावाची संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे आपण च्यवनप्राश जो खातो हा एक रसायन आहे. म्हणजे तुमच्या शरीराची झीज जी होतीये ती थांबवणारी जी औषध आहे ती म्हणजे रसायन औषध आहेत. ठीक आहे. तर तो च्यवनप्राश एक रसायन औषध आहे. तसं एक आहार्य रसायन आमच्या आयुर्वेदात सांगितलेलं की दूध आणि तूप एकत्र करून घ्यावं. म्हणजे मग रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास साधारणतः आणि जेवणानंतर 1-1.5 तासांनी तुम्ही 1 ग्लास गरम दूध आणि 1 चमचा तूप असं एकत्र करून घेतलं तर हे रसायन आहे वाढत्या वयाबरोबर शरीराची जी झीज होत असते ते थांबवणार आहे. बरं, हे काही औषध नाही आहे. तुम्ही घरात आहारात जे तूप दूध घेता तेच तुम्हाला घ्यायचं आहे. तर हे खूप श्रेष्ठ रसायन सांगितलं. याच्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता वाढणं थांबणार आहे. तुपाचे गुण जर आपण पाहिले तर घृतपित्त अनिलहरम रसशुक्र ओजसाहितम निर्वापन मृदुकर स्वरवर्ण प्रसादनम असं सगळं ते सांगितलेलं आहे. तर इतकं छान तूप आरोग्यासाठी आहे. तर ते दूध तूप जर एकत्र करून घेतलं तर त्याच्यामुळं हे काही केस गळती किंवा शरीरात जे पित्त वाढते, उष्णता वाढते हे थांबवू शकतो आपण चांगल्या पद्धतीनं.